नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण हास्यचित्रातील मुलं नावाचा पाठ आपण पाहत होतो. स्थूल वाचनाचा हा आपल्या अभ्यासक्रमातील पाठ आहे. तो लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेला हा पाठ आपण पाहत होतो. या पाठामध्ये काल पाहत असताना आपण पाहिलं हास्यचित्र म्हणजे काय आणि व्यंगचित्र म्हणजे काय. हास्यचित्र आणि व्यंगचित्र यातील फरक आपण पाहिला. हास्यचित्र काढत असताना किंवा व्यंगचित्र काढत असताना कोणकोणत्या समस्या येतात या आणि अनेक गोष्टीविषयीची जाणीव लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी या पाठामधून करून दिलेली आपण कालच्या तासाला पाहिलेली आहे. खरं तर हास्यचित्र म्हणजे सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. ज्या वेळेला आपण एखादं चित्र काढत असतो त्यावेळेला रेषेचा वापर निश्चितपणाने आपण करत असतो, पण सफाईदार रेषेने किंवा रेषेने काढलेलं एखादं चित्र जे आहे ते चित्र केवळ चित्र नसून त्याच्यामधून काहीतरी गंमत आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याच्यामधून काहीतरी आपल्याला हसायला येत आहे, अशा प्रकारचं गमतीदार चित्र जर काढलेलं असेल तर त्या चित्राला आपण हास्यचित्र असं म्हणतो. ही गोष्ट आपण मागच्या तासाला पाहिलेली आहे. त्याचबरोबर एखाद्या चित्राकडे पाहून आपल्याला हसायला येत आहे, आपण हसतोय म्हणून ते हास्यचित्र आहे. म्हणजे हास्यचित्राचं वैशिष्ट्य कोणतं आहे हेही आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. हास्यचित्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे चित्र आपण पाहिल्याबरोबर आपण हसतो किंवा आपल्याला हसायला येतं, हे एक वैशिष्ट्य हास्यचित्राचं आहे. आता हास्यचित्र म्हणजे काय, हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय, या गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर व्यंगचित्र म्हणजे काय. व्यंगचित्र म्हणजे एक हास्यचित्राचा पुढचा टप्पा किंवा पुढचं पाऊल असं म्हणायला काही हरकत नाही. व्यंगचित्रामधून सुद्धा आपल्याला हसायला येत आहे, आपण हसतो, ते चित्र पाहिल्याबरोबर आपण हसतो, परंतु केवळ हसवणं हे त्या व्यंगचित्राचं वैशिष्ट्य नाही. व्यंगचित्र त्याही पुढे जाऊन आपल्याला काहीतरी शिकवतंय, आपल्याला काहीतरी सांगतंय, अशा प्रकारचा विचार त्या व्यंगचित्रामधून दिसून येतोय. कोणता विचार दिसून येतोय तर त्या चित्रामधून आपल्याला हसूच येत नाही, तर त्याशिवाय आपल्याला काहीतरी ते चित्र सांगू इच्छित आहे, काहीतरी बोध करू इच्छित आहे, काहीतरी माहिती देऊ इच्छित आहे. म्हणून व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राच्या पुढचं पाऊल आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. किंवा अशा प्रकारचा उल्लेख लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी आपल्या या पाठामध्ये केलेला आहे. लेखकांनी वेगवेगळ्या हास्यचित्रकार आणि व्यंगचित्रकारांची काही चित्र आपल्याला इथं उदाहरणादाखल म्हणून दिलेली आहेत. त्याविषयीचा अभ्यास आपण मागच्या भागामध्ये काही चित्रांचा अभ्यास केलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण काही अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काल आपण पाहिलं शरद फडणवीस असतील किंवा श्याम जोशी असतील यांच्या हास्यचित्राविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये एक लहान मुलगी आहे आणि ती आपल्या दुधाच्या बॉटलमध्ये पाणी भरती आहे. खरं तर काल मी बोलता बोलता असं म्हणालो की बाटलीमध्ये दूध आहे आणि ती दूध ते लेकराला जसं आपण दूध पाजतो आहे ते थेंब थेंब तशा पद्धतीने त्या झाडाला किंवा झाडाच्या रोट्याला ते थेंब पाजते आहे. त्याबद्दल मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यामधली सुधारणा करतो. तर ती दुधाची बाटली आहे, पण त्या बाटलीमध्ये दूध नसून त्या बाटलीमध्ये पाणी आहे, हे आपण सुधारणा करून घ्यायची आहे. आणि हे एक व्यंगचित्र आहे. दुधाच्या बाटलीमध्ये पाणी भरून ते लहान मुलगी अगदी त्या झाडाला पाणी घालते आहे. एक छोटं बाळ आहे आणि त्यावरती अशी सूचना लिहिलेली, तेही आपण पाहिलं की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही मात्र उघडेच, की आम्ही मात्र कधी आमचे दरवाजे बंद नाही. म्हणजे त्याच्या अंगावरती काहीच कपडा नाही, ही गोष्ट आपण पाहिली. एक दुसरा मुलगा, छोटा मुलगा आहे, हे बाप्पा, हे गणपती देवा, किंवा बागेत एकही फूल मिळालं नाही म्हणून एक कॉर्कचं किंवा बॅडमिंटनचं फूल त्या गणपतीला ते वाहताना ते मूल दिसतं आहे आणि ते गणपतीला सांगतंय, हे बाप्पा, बागेमध्ये आम्हाला एक सुद्धा फूल मिळालेलं नाही. असे हे श्याम जोशी या हास्यचित्रकारांचे ही चित्र आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत की अगदी
अमेरिकन व्यंगचित्रकारांचं एक चित्र आपल्याला इथं दिलेलं आहे. डेव्हिड लँडन या अमेरिकन व्यंगचित्रकारांची ही चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात की खरं तर तो पराक्रम असा करतोय. एक प्राणी आहे, गल्ला जे आपण पैसे साठवायला गल्ले वगैरे करत असतो त्याप्रमाणे की आपल्याकडे यात्रा वगैरे जवळ येणार असेल तर त्यावेळेला आपण एखादा गल्ला घेतो किंवा कोणाकडून आपल्या नातेवाईकाकडून काही रुपया आठाने चाराने काय मिळतील ते आपण त्या गल्ल्यामध्ये साठवत असतो आणि यात्रेच्या वेळेला किंवा आपल्या काही महत्त्वाच्या कामाला असेल किंवा आपल्याला काही गावाला जायचं असेल मामाच्या गावाला वगैरे तर त्यावेळेला आपण गल्ला फोडत असतो. लहान मुलांचे हे निश्चितपणाने अशा प्रकारचे उपक्रम आपण चालताना पाहतोय आणि अशाच प्रकारचा उपक्रम एका मुलाचा आहे आणि तो गल्ला फोडतो आहे आणि गल्ल्याचे आकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात. कुठे एखाद्या प्राण्यांचा आकार दिलेला असेल, कुठे एखाद्या फुलाचा आकार दिलेला असेल, तर कुठे एखाद्या पेल्याचा आकार दिलेला असेल, कुठं एखाद्या वेगवेगळ्या फळाचा आकार दिलेला असेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे गल्ले असतात आणि अशा प्रकारचा एक गल्ला आहे की ज्या गल्ल्याला प्राण्याचा आकार दिलेला आहे आणि हा प्राण्याचा आकार दिलेला हा जो गल्ला आहे तो गल्ला भरलेला आहे आणि एक मुलगा या चित्रामध्ये तो गल्ला फोडतो आहे. कशा पद्धतीने तो गल्ला फोडतो आहे तर जणू काही तो त्या प्राण्याला कापतो आहे. एक सुरी घेतलेली आहे आणि तो त्या प्राण्याला कापतो आहे, म्हणजे गल्ला फोडण्याची प्रक्रिया आहे. परंतु त्या चित्रातून जी कल्पकता आहे किंवा त्या चित्रातून जो बोध केलेला आहे, पराक्रम दाखवलेला आहे, जणू काही तो प्राणी कापतो आहे. म्हणजे या माध्यमातून गल्ला फोडण्याचा पराक्रम करत असताना सुद्धा एक वेगळाच आनंद किंवा वेगळाच विचार या चित्रामधून आपल्याला पाहावयास मिळतो आहे. म्हणून हे एक हास्य चित्रातील ही उदाहरणं अमेरिकन चित्रकारांनी व्यंगचित्रकारांनी आपल्याला दाखवलेले दिसत आहेत. दुसरे एक चित्र त्या चित्रकारांचं आहे, ते चित्र म्हणजे एक लहान मुलं आहे आणि ते काहीतरी आईकडे किंवा आपल्या नातेवाईकांकडे मागणी करत आहे आणि त्याच्या मनाप्रमाणे एखादी घटना घडलेली नाही आणि प्रत्येक वेळेला किंवा अनेक वेळेला आपण आपल्या मनाप्रमाणे सगळ्या घटना घडाव्यात अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये असतो, परंतु बऱ्याच वेळेला आपल्या मनाप्रमाणे घटना घडत नाही आणि लहान मुलं मात्र आपल्या मनाविरुद्ध जर काही घटना घडत असतील तर ते मोठमोठ्यानं रडायला लागतात. तशाच पद्धतीने हे लहान मूल मोठमोठ्यानं ओरडत रडत आहे. म्हणजे त्याच्या तोंडाचा जर आकार आपण पाहिला तर खूप मोठं तोंड वाचलेलं आहे आणि अशा प्रकारचं तोंड वाचलेलं हे व्यंगचित्र इथं अमेरिकन व्यंगचित्रकारांनी आपल्याला दिलेलं आपण पाहतो आहोत. हे दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. मी तर तुम्हाला मगाशी या अगोदरही मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की हे चित्र कसं आहे. आपण बोलता बोलता सुद्धा सहज लेकराला म्हणतो की बऱ्याच वेळेला त्याचं ओरडणं रडणं ऐकून आपल्याला कुठंतरी हे होतं, वैतागल्यासारखं होतं आणि आपण त्याला ताबडतोब म्हणतो, अरे काय भोकाड पसरायला झालं तुला. म्हणजे ही एक शिवीरूपी किंवा अशा प्रकारचं एक विचार त्या व्यंगचित्रामधून त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणून हे जे चित्र आहे हे दुसरं चित्र म्हणजे भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. की लेखक म्हणतात याला आपल्याला व्यंगचित्र म्हणता येईल का. तर चित्र पाहिल्याबरोबर आपलं लक्ष कुणाकडे जात आहे तर त्या मुलानं जे तोंड वाचलेलं आहे, जे तोंड उघडलेलं आहे त्याच्या तोंडामध्ये पूर्ण अशा प्रकारचा काळा रंग दिलेला आहे. म्हणजे जोर जोरात ते मूल रडत आहे, जोर जोरामध्ये ते मूल ओरडतं आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या मुलाचं चित्र पाहिल्याबरोबर निश्चितपणाने लक्षात यायला लागतं. आपल्याला वाटून जातं की ते लहान मूल उगीच रडत असतात तसं हा रडतो आहे, बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावरच आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन त्याला टोचत असणार आणि म्हणून त्याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. ही खऱ्या अर्थाने
की आपण मुलाच्या चित्राकडे आपण पाहत असताना एक त्याच्या पोटाला एक त्या चित्रामध्ये सेफ्टी पिन किंवा बांगडीतली पिन आपण ज्याला म्हणतो, ती पिन कुठंतरी त्याला टोचत आहे आणि ती टोचणारी जी पिन आहे ही जोरात टोचली गेलेली आहे, म्हणून ते मूल जोरजोराने रडतं आहे. म्हणजे रडण्याचं कारण काय आहे हे व्यंगचित्रामधून सुद्धा दाखवण्याचं काम असे व्यंगचित्रकार करत असतात. त्याच पद्धतीने हे अमेरिकन व्यंगचित्रकार डेव्हिड लँगडन यांनी हे व्यंगचित्र काढलेलं आहे आणि ते लेखक मधुकर धर्माधिकारी यांनी धर्मापुरीकर यांनी आपल्या इथं पाठ्यपुस्तकामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे. अशा प्रकारचे हे व्यंगचित्र. दुसरे एक व्यंगचित्र इथं आपल्याला पाहावयाचं आहे की लहान मूल एक दाखवलेलं आहे आणि एक मोठा मनुष्य लहान मुलाचे केस कापतो आहे. ते चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला हसायला येतं की एवढा मोठा प्रचंड माणूस आहे आणि तो लहान मुलांचे केस कशा पद्धतीने कापतो आहे. लहान मूल लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावी. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. की हे व्यंगचित्र लिहिलेलं आहे की ज्या व्यंगचित्रकारांची नोंद जागतिकदृष्ट्या संपूर्ण जगामध्ये निश्चितपणाने त्यांची नोंद झालेली आहे. एक व्यंगचित्रकार म्हणून ज्यांची संपूर्ण जगामध्ये ओळख आहे असे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं हे व्यंगचित्र आहे. काय व्यंगचित्र आहे त्यांचं तर खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पहा तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. हे लेखक म्हणतात की खऱ्या अर्थाने या व्यंगचित्राकडे जर पाहिलात तर जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी हे चित्र काढलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आता केश कर्तनालय किंवा ज्याला आपण हेअर सलून म्हणतो ते आत्ता उपलब्ध आहेत, परंतु पूर्वी उपलब्ध नाहीत आणि आत्ता सुद्धा काही भागामध्ये उपलब्ध नाही. मग अशा वेळेला केस कापण्याचं साधन म्हणून कुठं तर जमिनीवरती ते बसायचं, पोतं वगैरे टाकायचं आणि त्याच्यावरती बसायचं आणि मग लहान लेकरं असतील किंवा मोठी माणसं असतील यांचे केस कापण्याचा उद्योग हे माणसं करताना आपल्याला दिसत आहेत. अशाच प्रकारे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या दृष्टीस पडलेलं हे चित्र आहे आणि त्यांनी हा भला मोठा माणूस छोट्या मुलाचे केस कापतो आहे. छोट्या मुलाला पकडून अगदी जोरात तावातावाने मोठ्या जोशामध्ये तो लहान मुलाचे केस कापतो आहे, परंतु मोठ्या माणसाने आपल्या पकडीमध्ये आपल्या हातामध्ये या छोट्या लेकराचं एक मुंडकं किंवा डोकं पकडलेलं आहे आणि त्याचे जोशामध्ये केस कापतो आहे. त्याला ते लहान मूल किती वैतागलेलं आहे हे या व्यंगचित्रामधून दाखवलेलं आहे. म्हणजे व्यंगचित्र हसण्याच्या पुढं आपल्याला घेऊन जातं, कसं घेऊन जातं याविषयीची माहितीही या ठिकाणी लेखकाने दिलेली आहे. की जसं R.K. लक्ष्मण यांचे व्यंगचित्रकार, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल. म्हणून की खरोखरच ते मूल अगदी वैतागलेलं आहे. त्या मुलाला तेच हात, पाय, तेच नाक, डोळे, पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. की खरं तर या माणसाच्या बाबतीमध्ये माणूसच आहे, लहान मूल सुद्धा माणूसच आहे, हात पाय डोळे सगळं आहे, सगळ्यांचं सारखं आहे. परंतु या वेळेला मात्र लहान मूल आहे, त्याचा आकार लहान आहे आणि मोठा माणूस आकाराने मोठा आहे. या वेळेला ते लहान मूल मात्र वैतागून गेलेलं आहे आणि अशा वैतागलेल्या मुलाचं चित्र व्यंगचित्र R.K. लक्ष्मण यांनी टिपलेलं आहे. आकाराने लहान मोठेपण आहेच, पण शिवाय अधिक काय आहे की आकाराने जरी लहान मोठेपणा असला तरी सुद्धा त्यांच्यात वेगळेपणा आहे. आकाराने लहान मोठेपणा आहे. वैताग नावाची जी गोष्ट आहे, वैतागलेला जो हा लहान मुलगा आहे त्याला त्रास कसा व्हायला लागलेला आहे याचाच खऱ्या अर्थाने विचार या चित्रामधून R.K. लक्ष्मण यांनी या व्यंगचित्रामधून केलेला आहे. अशा प्रकारचे काही व्यंगचित्रांची उदाहरणं लेखकाने या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. आता
दुसरी एक चिंटूची मालिका, चिंटू नावाचं कार्टून किंवा मासिक सुद्धा, मार्मिक सुद्धा आपण पाहिलेलं असेल. तर त्यावेळेला एक चित्र मालिका दिलेली आहे चिंटूची. ती काय दिलेली आहे पहा. तुम्हाला त्याचं उदाहरण मी मागच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थाने हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? की खऱ्या अर्थाने एक चिंटूचे बाबा आहेत आणि त्याला चिंटू प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय पहा. पप्पा, नदीचं पाणी कुठं जातं? हा हे नदीचं जे पाणी आहे ते कुठं जातो? पप्पा सांगतात, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. अरे, ही जी नदी आहे ती मोठ्या नदीला एका मिळते आणि मोठी नदी मात्र परत समुद्राला जाऊन मिळते. पण हा प्रश्न चिंटूने विचारलेला आहे. पप्पाच्या असं लक्षात आलेलं आहे की अरे, तू का बरं हा प्रश्न विचारतोस? का रे हा प्रश्न विचारलेला आहे? तुला काय गरज पडली याची? त्यावेळेला त्या चिंटूनं उत्तर दिलं, तुमच्या स्कूटरची चावी नदीत पडली म्हणून विचारतोय. की ह्या नदीमध्ये तुमच्या स्कूटरची चावी पडली आहे म्हणून मी विचारतोय. म्हणजे स्कूटरची चावी पडलेली आहे हे जर तात्काळ त्याने सांगितलं असतं तर वडील रागावले असते, कशी टाकली काय असे बोलले असते. परंतु अशा पद्धतीने त्यानं विचारलेलं आहे की खरोखरच स्कूटरची चावी कशी पडलेली आहे. तर त्याला अगोदर नदी कुठं जाते हे आपल्या वडिलांना विचारलंय. ही नदी कुठं जाते? वडिलांनी सांगितलं की ही नदी समुद्राला वगैरे जाऊन मिळते. असं काय विचारतोय असा प्रश्न विचारला तर काही नाही, दुसरं काही कारण नाही, तुमच्या स्कूटरची चावी त्या नदीत पडलेली आहे. असे काही हास्यचित्र आपल्याला पाहावयास मिळतात, व्यंगचित्रही पाहावयास मिळतात. आता आणखी एक गंमत पाहू की लेखक म्हणतात की हे झालं, आता आणखीन एक गंमत पाहू. हे गमतीशीर अशा प्रकारचे हे विषय आहेत. काय गंमत आहे तर हंगेरियन व्यंगचित्रकारांनी रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले ते चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हावेलियन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हावेलियन वाजवतो आहे. बघा, हे जे व्यंगचित्र दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने की माणूस सारखा दिसतोय, माणसामध्ये काही फरक दिसत नाही. की मोठा झालेला माणूस लहानपणी तो तसाच होता आणि लहान असलेला माणूस तो मोठा झालेला आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. व्यंगचित्रामधून त्यांनी दाखवून दिलं की ज्या वेळेला हा लहान माणूस होता, लहान मुलगा होता, त्यावेळेला व्हावेलियन हा मोठा असा व्हावेलियन घेऊन तो वाजवतो आहे. आता हे कुठंतरी विसंगत दिसतंय. आपण ते पाहतात, लहान मुलाजवळ एवढं मोठं वाद्य असेल आणि ते वाजवायला लागलं तर आपण हसायला लागू. त्याही पेक्षा उलट तो माणूस भला मोठा झालेला आहे, प्रचंड मोठा झालेला आहे आणि प्रचंड मोठा माणूस असताना एक छोटंसं व्हावेलियन घेतलेलं आहे, जणू काय आपण यात्रेमधून एखादं व्हावेलियन आणलेलं आहे आणि त्याला तो वाजवतो आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं. म्हणजे अशा प्रकारची कल्पकता व्यंगचित्रामधून आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून हे हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे, त्यामध्ये त्यांनी हे व्यंग दाखवलेलं आहे. आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हावेलियन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकारांचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. की आपण मोठं झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची कशी, लहानपणीच्या गोष्टींची कशी आठवण येते याच्यामधून काहीतरी जाणीव करून द्यायची या असेल या व्यंगचित्रकाराला, असं लेखकाने इथं सांगितलेलं आहे. आता शेवटचा एक व्यंगचित्राचा शेवटचा घटक आपण पाहतो आहोत. आता हे हास्यचित्र पहा. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. एक व्यंगचित्रामध्ये, पुस्तकातल्या दिलेल्या या चित्रामध्ये त्याने दाखवलेला एक मुलगा दाखवलेला आहे. त्याची टोपी स्काउट गाईड नावाचा
एक उपक्रम आपल्याकडेही शाळेकडे MCC नावाचं आपण त्या नावाने चालवतो. त्याच्या अगोदर स्काउट गाईडचा एक उपक्रम होता. तर तशा पद्धतीने स्काउट गाईडची जी मुलं आहेत ते त्या गणवेशामध्ये, स्काउटच्या गणवेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसाच तो स्काउटच्या गणवेशातला हा मुलगा आहे. आणि तो काय करतो आहे, तर त्या चित्राकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याच्या बुटामध्ये काहीतरी खिळा वगैरे, काटा वगैरे रुतलेला आहे आणि तो काढतो आहे. आणि हा स्काउटच्या गणवेशातला असलेला मुलगा, त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना, कसा वेडा वाकडा झालेला आहे. त्याच्या बुटात काहीतरी घुसलेलं आहे आणि तो एकदम असा वेडा वाकडा झालेला आहे. आणि तसा वेडा वाकडा झालेला पाहून आपल्याला हसू यायला लागतं. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र आहे. त्याच्या चेहऱ्याकडे वगैरे पाहिलं तर तो आपल्याला गुंतवून कसा टाकतो किंवा तो आपल्याला बघायला कसा भाग पाडतो, या गोष्टीचा विचार आपल्याला या व्यंगचित्राकडे पाहिल्यानंतर निश्चितपणाने लक्षात यायला लागतं. आता आपल्या लक्षात आलं असेल ही लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. हे लेखकाने याही अगोदर सांगितलेलं होतं. हास्यचित्रातील मुलं काढत असताना, हास्यचित्रातली मुलं काढताना किंवा त्यांचं चित्र काढताना निश्चितपणाने ते अवघड असतं, ते तेवढं सोपं नसतं. म्हणून लेखक म्हणतात की आता आपल्या लक्षात आलेलं असेल की केवळ लहान मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं हे गरजेचं असतं. म्हणजे हातापायाची बोटं ती लहान काढली की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा, ओठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टीची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. हे शेवटी लेखकांनी सांगितलंय की लहान मुलांचं जर चित्र काढायचं असेल तर लहान मुलांना काही दाढी मिशा वगैरे नसतात. जर आपण लहान मुलांना दाढी मिशा काढल्या तर ते व्यंग आणखीन विचित्र व्यंग होऊ शकेल. म्हणून आपण सुद्धा कधी हास्यचित्र काढत असाल, कधी व्यंगचित्र काढत असाल तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची नोंद निश्चितपणाने आपण घेतली पाहिजे. लेखक म्हणतात तशा पद्धतीची नोंद घ्याल आणि अशी नोंद घेऊनच आपण हास्यचित्र आणि व्यंगचित्र हे आपण काढलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी हास्यचित्रातील मुलं या पाठामध्ये, स्थूल वाचनाच्या या पाठामध्ये लेखकांनी सांगितलेला आहे. इथं हा पाठ संपलेला आहे. इथं आपण या भाग दुसऱ्यामध्ये आपण इथं थांबतो आहोत.